नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सुंदरराव मोरे महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा। अभिवाचन, कविता, पोवाडा सादरीकरणातून मराठी भाषेचा गौरव। शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ महाड संचलित येथील सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये मराठी राजभाषा दिनानिमित्त नुकतेच 27 फेब्रुवारी रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमामधील स्वागत समारंभानंतर प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर गावण यांनी महाराष्ट्र राज्यगीत सादर केले। आपल्या मनोगताद्वारे हॉटस्टारवर उपलब्ध असलेल्या क्रिकेट खेळाचे आतापर्यंत अन्य भाषेत उपलब्ध असलेले समालोचन मराठीत देखील उपलब्ध झाल्याचे सांगून सदर समालोचन ऐकण्याबाबत सर्वांनी आग्रही राहावे असे मत व्यक्त करून डॉक्टर गावण यांनी मराठी भाषेचा व साहित्याचा इतिहास काव्यमय व प्रभावी पद्धतीने उलगडून दाखवणारा स्वरचित पोवाडा सादर केला। यावेळी शिवानी नरे या विद्यार्थिनीने मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारे मनोगत सादर केले, तर साक्षी जाधव या विद्यार्थिनीने सादर केलेल्या ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी आमुची या मराठी भाषा गौरवगीताला उपस्थितांनी भरभरून दाद दिली। महाविद्यालयातील मराठी विषयाच्या प्राध्यापिका व लेखिका कवयित्री प्राध्यापिका सौ स्नेहा काळे यांनी लिहिलेल्या बाजा या विनोदी कथेचे अभिवाचन व सलोनी पवार या विद्यार्थिनीसह प्रभावीपणे सादर केले। यावेळी प्राध्यापिका सौ स्नेहा काळे यांनी मराठी भाषा जतन आणि संवर्धन करण्यासाठी तरुण पिढीने इतिहासावर आधारित ग्रंथ, कादंबऱ्या यांचे वाचन, तसेच वृत्तपत्रातील अग्रलेख आणि अन्य लेखांचा अभ्यास, तसेच नियमितपणे दैनंदिनीचे लिखाण करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले। शिक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना प्राध्यापक डॉक्टर राम बारकुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषा संवर्धनासाठी केलेल्या शब्दकोश, राज्यकारभार कोश निर्मितीविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली। प्राध्यापक डॉक्टर सुधाकर जाधव यांनी आपल्या मनोगतातून मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यामुळे मराठी भाषेच्या विकासासाठी व संशोधनासाठी उपलब्ध होणाऱ्या विविध योजना, शिष्यवृत्ती इत्यादींची माहिती विद्यार्थ्यांना दिली। डॉक्टर समीर बुटाला यांनी आपल्या मनोगताद्वारे कोकणामधील संगमेश्वरी, मालवणी इत्यादी बोलीभाषांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली। अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक सुनील बलखंडे यांनी मराठी भाषेतील कथा, कविता, पोवाडे, लावणी इत्यादीमधून निर्माण करण्यात आलेले साहित्य मनाला आनंद देणारे असून जीवन जगताना आवश्यक असणारी ऊर्जा प्रदान करण्याची ताकद मराठी साहित्यात असल्याचे नमूद करून विद्यार्थ्यांनी समाज माध्यमातील वरवरच्या वाचनापेक्षा पुस्तके आणि ग्रंथांच्या सखोल वाचनाची आवड विकसित करणे आवश्यक असल्याचे मत मनोगताच्या अखेरीस व्यक्त केले। डॉक्टर मंगेश गोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार प्रदर्शन केले। कार्यक्रमाला मराठी भाषा विभागांसह अन्य विभागातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।